स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आमची फायनली एक ट्रिप होती ना, ती सक्सेसफुल होऊ राहिली. आता आम्ही चाललो आहे, खूप मोठी लाँग ट्रिप आहे. आता आम्ही पहिलं ठिकाण आहे ना आमचं तुळजापूर, पंढरपूर असं आम्ही जाणार आहे. तर आम्ही आमची गाडीची नारळ फोडून सुरुवात करून घेतली नाही बघा. आम्ही सगळेजण एकदम गाडीत बसलो व्यवस्थित. आमचे ड्रायव्हर ऋषी भाऊ आहे आणि हे पाठीमागं मी बसलो आहे. आम्ही 6 जण चाललो आहे, एकदम आरामात चाललो आहे. आम्ही येणार होतो 7-8 जणं, पण त्याच्यातून 6 जणं आले. तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. मित्रांनो, हा समृद्धी महामार्ग आहे. इतका मस्त व्यवस्थित रस्ता बनवला आहे ना, एकदम काहीच तुम्हाला टेन्शन नाही. ना ट्रॉफिक ना काही, एकदम व्यवस्थित आहे. आम्हाला आता संध्याकाळ होत आली आहे. हे बघा, प्रवासात इतकं जवळ प्रवास नाही, खूप लांब प्रवास आहे. आणि एवढा प्रवास करून मित्रांनो आम्ही सकाळी पोहोचलो. म्हणजे आम्ही रात्रीच पोहोचलो होतो. मग आम्ही 1 दिवसासाठी ना रूम घेतला रात्री झोपण्यासाठी. आणि आम्हाला काय वाटलं, म्हटलं आम्हाला सुट्टी आहे. पण इथं येऊन बघितलं तर तुळजापूरला आम्ही पोहोचलो. इथे येऊन पाहिलं तर सगळ्यांना सुट्टी, एवढी गर्दी. अरे बापरे, म्हटलं आपला नंबर कधी लागायचा दर्शनासाठी. आणि हे बघा, हे आमच्या एका रात्रीसाठी एक रूम होता. 6 लोकांसाठी ₹1000 एक दिवसासाठी, एका रात्रीसाठी व्यवस्थित रूम होता. आम्ही सकाळी ना अंघोळ केली आणि सकाळी सकाळी म्हटलं खूप गर्दी आहे. आम्ही सगळ्यांनी सकाळी लवकर उठलो आणि म्हटलं पहिल्यांदा ना दर्शन घेऊन येऊ. कारण की 3 दिवस सुट्ट्या होत्या आणि मला नव्हतं वाटलं का आपल्याला सुट्टी फक्त एवढी गर्दी राहील. आणि एवढी गर्दी पाहून आम्ही त्याच विचार केला का सकाळी लवकर दर्शनाला जाऊ. आणि इथून आम्ही ना देवीच्या ओटीचं सामान घेतलं आणि मग आम्ही दर्शनासाठी गेलो. तर सकाळी सकाळी दर्शनाचं गेलं ना तर व्यवस्थित दर्शन होतं, गर्दी नसती. पण आम्हीच हा विचार केला की सकाळी गर्दी नाही राहत, पण हे बघा किती गर्दी होती दर्शनाला. आम्हाला 1 ते 2 तास लागले दर्शनासाठी. ही आपले तुळजापूर देवीचे ना एंट्री आहे. इथून तुम्ही काही पण खरेदी करू शकता, तुम्हाला लागेल ते. पण आम्हाला असं वाटलं सकाळी गर्दी नसेल. हे बघा गर्दी किती सकाळी सकाळी. सकाळी पण एवढी गर्दी असेल तर विचार करा मित्रांनो, दिवसभर किती गर्दी असते. त्याच्यामुळं आम्ही विचार केला की गर्दी आहे, ठीक आहे, चला जाऊन येऊ, दर्शन करू. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आम्ही दर्शनाच्या लाईनला लागलो मित्रांनो. हे बघा किती मोठी लाईन आहे. आम्हाला 1 ते 2 तास दर्शनासाठीच लागले. हे बघा, तुम्ही पण दर्शन घेऊन टाका मित्रांनो. आपल्या तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेऊन टाका. आणि आमचे दर्शन व्यवस्थित झाले. आम्ही दर्शन केलं आणि आम्ही पटकन बाहेर आलो, कारण की खूप गर्दी होती. आणि हे बघा लाईन बघा, अजून पण लाईन आहे गर्दीची. ही किती गर्दी आहे, प्रत्येकाला सुट्टी आहे. आणि आम्ही दर्शन केलं नाही तर थोड्या वेळ आम्ही म्हटलं थोड्या वेळ बसू. आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो पोहोचलो डायरेक्ट पंढरपूरला. हे आहे पंढरपूर मित्रांनो. कारण की आम्ही ना टाईम थोडासुद्धा वेस्ट नाही केला. आम्ही तुळजापूरहून दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही पंढरपूरला निघालो. पंढरपूरला आलो ना आम्ही, इथं नदी इथे ना आपल्या नदीमध्ये आपण इथं हातपाय धुतले आणि दर्शनासाठी गेलो. मित्रांनो एकदम आम्ही वेळच नाही काही हे केलं आम्ही डायरेक्ट, कारण की आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे ना, आपली ट्रिप खूप मोठी. ही बघा आपली गंगा. इथं आम्ही हातपाय धुतले. हातपाय धुवून आम्ही तिकडे दर्शनासाठी चाललो. म्हटलं आधी जाऊन हातपाय धुतले आम्ही आणि दर्शनासाठी निघालो. पण मित्रांनो, दर्शनासाठी निघालो आणि तिथं जाऊन आहे ना काय झालं आमच्यासोबत मी तुम्हाला सांगतो. आम्हाला वाटलं सुट्टीचा दिवस आहे, मस्त सगळे आपले देवस्थान करून येऊ. आणि ही मित्रांनो, ही बिल्डिंग ही दिसती ना, आषाढी एकादशी असते ना, मोठी एकादशी, तेव्हा ह्या बिल्डिंगमधून नंबर लागता आणि नंतर आपण मेन मंदिराकडे दर्शनासाठी येतो. म्हणजे विचार करा मित्रांनो, ते 5 ते 6 फ्लोअर असतील. तेवढं फिरून गोल राऊंड मारून तुम्हाला आहे ना खाली दर्शनासाठी यावं लागतं. आणि आत्ता आहे ना नॉर्मल डेजला असं असतं आणि आषाढी एकादशीला आहे ना तुम्हाला ह्या बिल्डिंगमधून गोल फिरून खाली नंबर लावावा लागतं. म्हणजे विचार करा मित्रांनो, किती मोठी लाईन करावं लागत असेल. आणि नंतर आपण हे समोरचं मेन मंदिर आहे ना, आपण तिथं विठुरायाचं दर्शन घेतो. म्हणजे विचार करा मित्रांनो, हे बघा आपलं विठुरायाचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, असा प्रॉब्लेम असा झाला,
आम्ही गेलो आणि तिथं आहे ना आपल्या विठुरायाच्या मूर्तीचं आहे ना काम चालू होतं, मंदिराचं काम चालू होतं. कारण की आषाढी एकादशी जवळ येणार होती आणि त्याच्यामुळे आहे ना काम चालू होतं. त्याच्यामुळे आहे ना मंदिर बंद होतं आणि त्याचं काय प्रॉब्लेम झाला, आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागले. म्हणजे विचार करा मित्रांनो, हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला माहिती असतं तर आम्ही अदर डेजला गेलो असतो. पण काही नाही, आपण बाहेरून दर्शन घेतले आणि आता आम्ही निघालोय दुसरीकडं प्रवासासाठी जाण्यासाठी. हे आहे आपल्या इथलं, तुम्ही इथून खरेदी करू शकता जे पण पाहिजे तुम्हाला. आणि मित्रांनो, अजून एक पुढचा पार्ट आहे. आपले 3 पार्ट येतील, तोपर्यंत तुम्ही वेट करा.